हळद रुसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पूजा दुष्यंतचा हात हातात घेते आणि त्याला म्हणते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला सोडून कुठेही जाऊ देणार नाही, तू फक्त माझाच आहेस. तेव्हा दुष्यंत पूजाला ढकलून लावतो आणि म्हणतो की माझं आता लग्न झालं आहे, मी आता तुझा होऊ शकत नाही, माझ्या काही जबाबदाऱ्या त्या मला पार पाडाव्या लागतील. तेव्हा दुष्यंत म्हणतो तुला जर माझी गरज असली तर मी तुझी मदत करू शकतो, पण तुला एकटीलाच रात्री इथे झोपावे लागेल, असे म्हणून तो तेथून निघून जातो. तेव्हा पूजा म्हणते की मी जर असे बावळटसारखे वागले तर दुष्यंत माझ्यापासून कायमचाच दूर जाईल, मला दुसराच काहीतरी प्लॅन करावा लागेल. इकडे आपण पाहतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो की मला जो तुला वेळ द्यायचा आहे तो मी वेळ पूजाला देत आहे. इकडे दुष्यंत आणि कृष्णाच्या घरी येतात. तेव्हा कृष्णा शेळीचं पिल्लू हातात घेते आणि त्याला म्हणते की हे दुष्यंत सरकार आहेत, म्हणजे माझे धनी, लक्षात राहू दे. तेवढ्यात दुष्यंतचे बाबा बाळजाबाईला म्हणतात की अशा प्रेमाला कोणाचीही नजर लागू नये, म्हणजे तुझी. इकडे आपण पाहतो दुष्यंतच्या बॉसचा फोन दुष्यंतला येतो आणि ते म्हणतात की US सरांना तुझे प्रोजेक्ट आवडले आहे आणि त्या कामासाठी तुला US ला जावे लागेल. हे ऐकल्यानंतर कृष्णा आश्चर्यचकित होते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत कृष्णाला सोडून US ला जाईल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.